नहीं थी, वो भीख थी, और जो आज़ादी मिली है वो 2014 में मिली है। पिछले 7 साल में अमेरिकनों के गुलाम बनकर बैठे हैं। नमस्कार, लोकशाही विशेषमध्ये मी विशाल पाटील आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो। गेले काही दिवसांमधील काही वक्तव्य जर आपण पाहिली तर 2014 या वर्षाला खूप महत्त्व दिलं गेलेलं आहे। असं नेमकं काय घडलं या वर्षामध्ये आणि त्यानंतर वारंवार 2014चा उल्लेख का केला जातो? अगदी अभिनेत्री कंगना रनौत पासून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मणिशंकर अय्यर यांनीही 2014 या वर्षाचा आवर्जून उल्लेख केलाय। म्हणूनच आज आपण लोकशाही विशेषमध्ये याच विषयावरती चर्चा करणार आहोत। 1947 की 2014 या महत्त्वाच्या विषयावरती। मात्र तत्पूर्वी पाहूयात याच संदर्भातला आमचा विशेष रिपोर्ट, त्यानंतर सर्व मान्यवरांबरोबर सखोल चर्चा। देशाला स्वातंत्र्य केव्हा मिळालं असा प्रश्न कुणीही विचारला तर उत्तर मिळेल 15 ऑगस्ट 1947। परंतु अभिनेत्री कंगना रनौत हिने देशाचा इतिहासच बदललाय। देशाला 1947 मध्ये स्वातंत्र्य नव्हे तर भीक मिळाली होती। खरं स्वातंत्र्य तर 2014 मध्ये मिळालंय असा दावा एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमामध्ये आणि तोही टाळ्यांच्या गजरात तिनं केलाय। एंड दे पेड अ प्राइस, ऑफ कोर्स वो आज़ादी नहीं थी, वो भीख थी, और जो आज़ादी मिली है वो 2014 में मिली है। इसीलिए सब आपको कहते हैं कि आप भगवा हैं। आता प्रश्न उपस्थित होतो 2014 मध्ये असं काय घडलं? तर केंद्रात प्रथमच भाजपाचं सरकार अस्तित्वात आलं आणि पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांनी 26 मे 2014 रोजी शपथ घेतली। त्यानंतर 2019 मध्ये नरेंद्र मोदी पुन्हा एकदा पंतप्रधान बनले। त्याला उपहासात्मक उत्तर म्हणून महाराष्ट्र 2 वर्षांपूर्वी स्वतंत्र झाला अशी टीका शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी केली होती। काळ्या कायदे रद्द होत आहेत, हे शेतकऱ्यांसाठी हा स्वातंत्र्य दिनच आहे आणि हे स्वातंत्र्य शेतकऱ्यांनी लढून मिळवलं आहे, भिकेत मिळवलेलं नाही। लक्षात घ्या, हे स्वातंत्र्य लढून मिळवलं आहे आणि 700 शेतकऱ्यांनी बलिदान दिलेलं आहे। आता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मणिशंकर अय्यर यांनी देखील 2014 वरून टीकास्त्र सोडलंय। 2014 पासून आपण अमेरिकेचे गुलाम झालोत। अब पिछले 7 साल में हम देख रहे हैं कि गुटनिरपेक्षता की तो बात ही नहीं होती है, कि शांति की बात ही नहीं होती है, कि अमेरिकनों के गुलाम बनकर बैठे हैं। थोडक्यात 2014 हे वर्ष लँडमार्क वर्ष ठरतंय, कारण त्यानंतर देशात अनेक घडामोडी होत गेल्या। नोटबंदी झाली, देशात जीएसटीची अंमलबजावणी सुरू झाली, जम्मू काश्मीरला विशेष दर्जा देणारं कलम 377 हे हटवण्यात आलं। आता मागे घेण्याची घोषणा करण्यात आलेले 3 कृषी कायदेही याच सरकारने बनवले। आता तर भारत 2014 नंतर अमेरिकेचा गुलाम बनला अशी टीका झाल्यानं नव्या वादाला तोंड फुटलंय एवढं मात्र नक्की। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही न्यूज। आणि याच महत्त्वाच्या विषयावरती आज अधिक चर्चा करण्यासाठी आपण आमंत्रित केलेले आहेत सर्व गेस्ट जे अगदी काही क्षणामध्ये आपल्यासोबत जोडले जाणार आहेत। ज्येष्ठ पत्रकार जयंत माइनकर यांच्यापासून आपण सुरुवात करूयात। जयंत माइनकर सर, आपण सातत्याने बघतोय की प्रत्येक गोष्ट बदलण्याचा प्रयत्न केला जातोय, प्रत्येक पक्ष त्यामध्ये उड्या घेताना आपल्याला दिसून येतोय आणि मग त्यानंतर अशा प्रकारची वक्तव्य आल्यानंतर आता खरोखर देशाला स्वातंत्र्य कधी मिळालं यावरती चर्चा करण्याची वेळ आलेली आहे। 1947ला जे घडलं ते खरं स्वातंत्र्य की 2014 मध्ये जे घडलं ते खरं स्वातंत्र्य? बरं, प्रत्येक पक्ष एकमेकांना
टार्गेट करताना दिसतोय, एकमेकांवरती टीका टिप्पणी करताना दिसतोय. मात्र खरा हा वाद सुरू झाला तो कंगना रनौतपासून. बरं, प्रत्येकाला आपलं मत व्यक्त करण्याचा लोकशाहीनं पूर्णपणे जरी अधिकार दिलेला असला तरी देखील इतिहास बदलण्याचा अधिकार हा सर्वसामान्यांना देण्यात आलेला आहे की काय? आणि जुना इतिहास पुसून टाकण्याचाही अधिकार हा सर्वसामान्यांना देण्यात आलेला आहे का? जयंत माइंडकर, आज या महत्त्वाच्या विषयावरती इतकी गहन चर्चा करावी लागते. खरं तर खंतही व्यक्त करावीशी वाटते की एकाच देशात अशा प्रकारचे दोन मतप्रवाह आणि ते फक्त आणि फक्त राजकारणासाठी असतील तर देशवासियांची यामध्ये चूक काय? ज्यांनी बलिदान दिलं त्यांची नेमकी चूक काय? जयंत माइंडकर. आपलं अँकरिंग करताना तू एक फार दोन वाक्य फार महत्वाची बोललास, अतिशय महत्वाची आहेत की ती म्हणजे इतिहास बदलण्याचा किंवा इतिहास पुन्हा लिहिण्याचा हा प्रयत्न आहे का? आणि होय, जेव्हा 1998ला पहिल्यांदा वाजपेयी सरकारला 182 जागा मिळाल्या तेव्हा संघ परिवाराला याची कल्पना होती की आपण हा इतिहास बदलू शकत नाही, कारण उर्वरित 90 जागांच्या करता आपण इतरांवर अवलंबून आहोत आणि ते 90 लोक ते ऍक्सेप्ट करणार नाही इतिहास बदलण्याचा प्रयत्न. पण जेव्हा 282 जागा 2014ला मिळाल्या तेव्हा कंगना राणावत सोडा, मी तर वारंवार नाव घेतोय की याच्याहून एक मोठं नाव संघ परिवारातलं ते म्हणजे स्वर्गीय अशोक सिंघल यांनी असं वाक्य म्हटलेलं आहे की गेल्या 1000 वर्षात पहिल्यांदा भारताला हिंदू राजा मिळालेला आहे तो 2014ला. अशोक सिंघलांचं संघ परिवारातलं महत्व, राम जन्मभूमी आंदोलनात त्यांचं योगदान हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. म्हणजे कंगना राणावत हे माझ्या दृष्टीने अतिशय छोटं प्यादं आहे, त्याच्या पाठोपाठ विक्रम गोखले आहेत. प्रश्न असा आहे की ही संघ परिवारात चालत असलेली एक विचारधारा आहे की मुळात 47 साली म्हणजे नेहरू हिंदू नव्हते. नेहरू ते वाजपेयी, डॉक्टर मनमोहन सिंग यांच्यापर्यंत कोणीही हिंदूंचा विचार करणारे नव्हते, हिंदुत्ववादी हिंदूंचा विचार करणारे नव्हते, ते हिंदू पण नव्हते. मग हिंदू राजा पहिला कोण? तर अशोक सिंघलांच्या मते 282 खासदार झाल्यानंतर केवळ नरेंद्र मोदी. ही विचारधारा अगदी त्याच विचारधारेसारखी आहे जी विचारधारा असं म्हणते की 1948 साली नथुराम गोडसेंनी केलेलं कृत्य योग्य होतं. आणि दुर्दैवानी जो शब्द तू शेवटी वापरलास मला वाईट वाटतंय की याच्यावर आपल्याला चर्चा करावीशी वाटते. अगदी बरोबर आहे की दुर्दैवानी आपल्या देशात असे दोन भाग आहे आणि त्यातला एक भाग हे असं मानतो की ते 48 साली जे कृत्य केलेलं आहे ते कदाचित नाही, ते योग्य होतं. आणि त्याच प्रकारे तोच किंवा त्याचेच फॉलोअर्स हेही मानतात की खरं स्वातंत्र्य आता केव्हा मिळालं तर 282 खासदार त्या विशिष्ट परिवाराला संलग्न असलेले किंवा आता 2019ला त्या परिवाराशी डायरेक्ट संलग्न असलेले 303 खासदार आहेत. आणि म्हणून आता हे गेले 7 वर्ष हे खरं हिंदुत्वाचं राज्य आहे. हे कंगना राणावत माझ्या दृष्टीने केवळ प्यादं आहे. खरं तर मी याला महत्व देतो की याहून जास्त महत्वाचं वाक्य हे अशोक सिंघल बोललेले आहे. बरोबर आहे जयंत माइंडकरजी, आपण सखोल असलं विश्लेषण केलेलं आहे आणि नेमकं प्रकरण जे आपल्या प्रेक्षकांपर्यंत निश्चित पोहोचलेलं असणार आहे की आज आपल्याला ही संपूर्ण चर्चा का करावी लागते. काँग्रेस प्रवक्ता डॉक्टर राजू वाघमारे आपल्या सोबत आहे आणि भाजपचे प्रवक्ता राम कदम देखील अगदी काही क्षणात आपल्यासोबत जोडले जातील. डॉक्टर राजू वाघमारे यांच्यापासून मी सुरुवात करतो. देशाला स्वातंत्र्य कधी मिळावं या संदर्भामध्ये आज चर्चा करावी लागणं यापेक्षा दुर्दैव ते काय? म्हणजे आजपर्यंत 2014 पर्यंत देश पारतंत्र्यामध्ये होता हे जे मेन्शन करण्याचा प्रकार आहे यामागची नेमकी विचारधारा काय डॉक्टर राजू वाघमारे? कसं आहे विशालजी, याच्या पाठीमागची विचारधारा ही अशी आहे की आपण स्वतः या देशाच्या स्वातंत्र्यासाठी कुठेही नव्हतो, आपला सहभाग कुठेही नव्हता. त्या स्वातंत्र्य मिळवायला त्यावेळी ना RSS होता ना जनसंघ होता. हे सगळे त्यावेळी ब्रिटिशांच्या मांडीवर बसले होते आणि जे शहीद झालेले क्रांतीवीर आहेत त्या क्रांतीवीरांच्या खबर, त्या क्रांतीवीरांच्या बातम्या इंग्रजांना देऊन कसं पकडता येईल यासाठी प्रयत्न करत होते. अशा लोकांचा हा मतप्रवाह आहे की देशाला स्वातंत्र्य त्यावेळी मिळालं नाही. कारण देशाला स्वातंत्र्य त्यावेळी मिळालं त्यावेळी जो राष्ट्रध्वज होता त्या राष्ट्रध्वजाला पण विरोध करणारे हेच लोक होते RSS आणि जनसंघ भाजपचे लोक.
हेच लोक संविधानाला विरोध करणारे होते. जनसंघ, RSS आणि भाजपचे लोक, आणि हेच लोक पूर्णपणे देशाच्या स्वातंत्र्याच्या विरोधात होते. त्याच्यामुळे आपण त्यावेळी देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात नव्हतो. आजच्या तरुण पिढीला आपण जे देशभक्तीची गाणी बोलून दाखवण्याचा प्रयत्न करतोय की आम्ही किती देशभक्त आहोत, आज या तरुण पिढीला ज्यावेळी आम्ही हे दाखवतो त्यावेळी त्यांनी ज्यावेळी विचारलं जाईल की तुम्ही कुठे होतात, तुमच्या पक्षाचे लोक कुठे होतात, तुमच्या संघटनेचे लोक कुठे होतात, त्याची उत्तरं द्यायला यांच्याकडे अजिबात जागा नाही आहे. आणि त्याच्यामुळे हा प्रकार केला जातो. बरं, डॉक्टर राजू वाघमारे, मात्र कंगना राणावतनं केलेलं वक्तव्य आणि त्यापासूनच त्याची खऱ्या अर्थानं सुरुवात झाली. त्यानंतर मणिशंकर अय्यर यांनी देखील या संदर्भातलं वक्तव्य केलं. जयंत माइंडकर यांनी जसं उदाहरण दिलं की सिंघल यांनी केलेलं वक्तव्य देखील त्याहीपेक्षा भयंकर आहे. याच देशामध्ये राहून याच देशाच्या विरोधामध्ये अशा प्रकारची वक्तव्य करणं हे आत्ताच नेमकं का सुचताना दिसतंय. अशा वक्तव्यांनी देशवासीय भडकू शकतात, अनेकांच्या भावना दुखावल्या जाऊ शकतात. याची कुणालाही चिंता नाही आहे का? मग अशा प्रकारची राजकीय वक्तव्य हे एखाद्या अभिनेत्रीनं करणं आणि त्याला अवाजवी महत्त्व देणं. डॉक्टर राजू वाघमारे, कसं आहे की त्या अभिनेत्रीला जी पद्मश्री दिलेली आहे त्या पद्मश्रीचं मोल ती अभिनेत्री अशा प्रकारची वक्तव्य करून चुकवत आहे. त्यांनी त्याला पद्मश्री दिलेली आहे. त्याच्यामुळे अशा प्रकारच्या या अभिनेत्यांचा आणि गोखले सारख्या अभिनेत्यांचा वापर करायचा, समाजामध्ये द्वेष, दुफळी निर्माण करायची, लोकांच्या मनात संशय निर्माण करायचा आणि आपल्या जे उखळ आहे ते पांढरं करायचा प्रयत्न करायचा, हा त्याच्या पाठीमागचा उद्देश आहे. नाहीतर कंगना राणावत सारखी अभिनेत्री, तिचं शिक्षण किती आहे ते मला स्वतःला माहित नाही. त्याच्यामुळे अशा प्रकारची जी अभिनेत्री आहे ती ज्यावेळी अशा प्रकारचं बोलते आणि काही मीडिया तिला डोक्यावर घेऊन नाचतात आणि त्याच्यावर आपल्याला वक्तव्य करायला लावतात, त्याचाच अर्थ असा आहे की या लोकांच्या पाठीमागे राहून या देशामध्ये आपली मतं कशी रुजवता येतील, या देशामध्ये द्वेष कसा पसरवता येईल, ज्या देशासाठी स्वातंत्र्य सैनिकांनी आपले संसार उधळले, रक्त सांडलं, शहीद झाले, त्यांच्या त्या सर्व कारनाम्याला हरताळ कसा फासता येईल. कारण जर तुम्ही स्वातंत्र्याला हरताळ फासलात, जर तुम्ही स्वातंत्र्याला कमी लेखलं तर मग तुमच्या पुढची जी देशाची प्रगती जी तुम्ही केली स्वातंत्र्य घेऊन, ती प्रगती ही त्या प्रगतीला काही मोल राहणार नाही. अशा प्रकारचं हे गणित आहे. बरोबर, प्रगती जी केलेली आहे ती मातीमोल करण्याचा तर हा प्रयत्न नाही. नक्कीच. डॉक्टर राजू वाघमारे, आपल्याकडे पुन्हा एकदा येईल. भाजपचे प्रवक्ता राम कदमही आपल्यासोबत जोडले गेले आहेत. राम कदम यांना मला थेट प्रश्न करायचा आहे. आज आपल्याला 2014 की 1947 या विषयावरती चर्चा करावी लागते. 2014 या वर्षाला इतकं महत्त्व का दिलं जात आहे? म्हणजे आजपर्यंत 2014 पर्यंत खरोखर देश पारतंत्र्यामध्ये होता. राम कदम, बघा विशाल, कोणत्याही अभिनेत्रीच्या आक्षेपार्ह विधानाचं आम्ही समर्थन केलंय, तर समर्थन करण्याचा काही प्रश्न उद्भवत नाही. तर त्याच्यामुळे ते त्यांचं ते व्यक्तिगत विधान आहे. पण एक गोष्ट मात्र स्वीकारावी लागेल की जे आम्ही नाही म्हणत, या ठिकाणी काँग्रेसचे आमचे मित्र प्रवक्ते राजू वाघमारे जे आहेत तेही स्वीकारतील की त्यांचे ज्येष्ठ नेते मनीष तिवारी यांचं पुस्तक, त्या पुस्तकात मनीष तिवारी असं म्हणतात की 26/11 ज्यावेळेस घडलं 2008 साली मुंबईमध्ये, पाकिस्ताननं तो केलेला एक कट होता, हल्ला होता. महाराष्ट्रात आणि देशात काँग्रेसचं सरकार हातावर हात ठेवून निवड असल्यासारखं बघत राहिलं, कोणतीही कारवाई केली नाही. हे मी नाही म्हणत आहे. काँग्रेसचे नेते मनीष तिवारी पुढे जाऊन असं म्हणतात की मोदी सरकारनं मात्र उरी आणि पुलवामा, म्हणजे उरीचा हल्ला झाला 18 सप्टेंबर 2016 मध्ये, बरोबर 10 दिवसात म्हणजे 28 सप्टेंबरला पाकिस्तानला त्यांच्या भाषेत धडा शिकवला. पुलवामा झालं 14 फेब्रुवारी 2019ला, बरोबर 12 दिवसात
म्हणजे 26 फेब्रुवारीला पाकिस्तानला अशी काही आपण चपराक दिली की पाकिस्तान नंतर उठूच शकला नाही, अशी ही 2 उदाहरणं आहेत. म्हणजे एका ठिकाणी 2014 पूर्वीचा भारत, की भारतामध्ये हल्ला होतो, काँग्रेस सरकारमध्ये असतं, काही करत नाही, नेभळटासारखं हातावर हात ठेवून थांबतं. आणि 2014 नंतर मोदींच्या नेतृत्वाखाली बदललेला भारत, की हल्ला करण्याची हिंमत केली तर याद राखा, तुमच्या घरात घुसून तुम्हाला ठेचून मारू, ठोकू तुम्हाला, असं केवळ बोलले नाहीत, तर पाकिस्तानच्या भूमीत त्यांना 2दा आपण अद्दल घडवली. आणि साधारणतः आपला सैनिक तिथे अडकला तर त्याला पकडून ठेवण्याची, बंदी करण्याची पद्धत होती. पण 2014 नंतर बदललेला भारत असा आहे की 24 तासाच्या आत आपल्या एका साहसी सैनिकाला पाकिस्तानला गुडघे टेकत भारताला परत करावं लागेल. आता व्याख्या काय करायची विशाल तुम्ही करा, पण 2014 पूर्वी असा भारत होता का? काय उत्तर यायचं? आणि जर होता तर काँग्रेसचे हात कोणी बांधले होते? 2008ला जेव्हा हल्ला घडला आमच्या मुंबईवर, पाकिस्तानने घडवला, तर त्यावेळेस तुम्ही कुणाची वाट पाहत होता? तुम्हाला कुणी अडवलं होतं? शिकवायचं होतं पाकिस्तानला. आणि हे तुमचे काँग्रेसचे नेते तुमच्या राहुल गांधी, सोनिया गांधींना अप्रत्यक्षपणे सुनावतात. त्याच्यामुळे राजू वाघमारेजी, तुमचा राग तुम्ही माझ्यावर काढायचा अजिबात नाही, मित्र आहे तुमचा. राग तुमचा काढा मनीष तिवारीवर, तो असं का बोलला त्याच्यावर? बरं, पण आज प्रश्न जयंत माइंडकरांना मला विचारायचा. डॉक्टर राजू वाघमारे, आपल्याला उत्तर देण्याची संधी मी देतोच आहे, मात्र जयंत माइंडकरांना मला प्रश्न करायचा आहे. 2 वेगवेगळे पक्ष आहेत, 2 वेगवेगळे मतप्रवाह आहेत. यापूर्वी झालेला 1947चा जो लढा होता तो खरं तर पारतंत्र्यात असलेल्या भारताचा विदेशी आलेल्या लोकांसोबतचा होता. मात्र आज ज्यावेळेला राम कदम म्हणतात की या संदर्भातली व्याख्या आपल्याला करण्याची वेळ येते आहे, 2 देशांतर्गतच असलेले पक्ष ज्यावेळेला एकमेकांशी भांडतात, त्यावेळेला स्वातंत्र्य आणि पारतंत्र्य यासाठी ज्यांनी किंमत मोजलेली आहे त्यांचा देखील मोलभाव आज आपल्याला करावा लागतोय. जयंत माइंडकर, नाही, तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे, पण मी जे मगाशी वाक्य म्हटलं ते थोडंसं अजून इलॅबोरेट करतो की या देशात 2 विचार प्रवाह आहेत. एक विचार प्रवाह काँग्रेस मध्यम मार्गी जो सर्वांना घेऊन चालतो, ज्या मध्यम मार्गानुसार कम्युनिस्ट, सोशलिस्ट सर्व प्रकारच्या लोकांनी या देशाच्या स्वातंत्र्य युद्धात सहभाग घेतलेला आहे. अगदी मंगल पांडे पासून नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्यापर्यंत असं कोणीही म्हणू नये की फक्त एकाच परिवाराचं नाव आहे, कारण हे सर्व इतिहासात मी शिकलेलो आहे आणि माझा इतिहासाचा अभ्यास अतिशय चांगला आहे. म्हणून सांगतोय की सर्व प्रकारची नावं आहेत, सर्व नावं आहेत, एकालाही कमी लेखलेलं नाही. हा एवढंच कदाचित होऊ शकतं की आता ज्यांना असं वाटतं आहे की नाही, आमच्या दृष्टीने केवळ जे वाजपेयींनी सुद्धा बोलून दाखवलं, मगाशी जे मी सांगितलं नाही की वाजपेयींनी सुद्धा हे बोलून दाखवलेलं होतं की सशस्त्र क्रांतिकारकांनी केलेल्या कामाचं त्यांना कधीही योग्य तो अप्रिसिएशन मिळालेलं नाही. आणि हे वाजपेयी म्हणाले की तेव्हा ते प्राईम मिनिस्टर होते. आता इंटरेस्टिंग असं याचा उल्लेख आधी केला गेला. एक वस्तुस्थिती राम कदम काय संघ परिवारातल्या कोणीही येऊन सांगावी की 1925 ते 1947 या काळात संघ परिवारातल्या कोणत्या व्यक्तींनी स्वातंत्र्य युद्धातल्या कोणत्या घटनेत किंवा कोणत्या क्रांतिकारकांच्या बरोबर काय काम केलेलं आहे दाखवावं. खुलेआम हा चॅलेंज आहे, कारण हा वारंवार डिस्कस होतोय. आणि त्याच्या पलीकडची गोष्ट अशी आहे, जो आरोप केला जातो, उलट संघ परिवारातले त्यावेळचे लोक हे ब्रिटिशांना या स्वातंत्र्य सैनिकांच्या विरुद्ध बातम्या पुरवत होते, याचंही उत्तर द्यावं. बरं, नक्कीच या संदर्भातलं उत्तर राम कदम यांच्याकडनं घेणार आहोतच. डॉक्टर राजू वाघमारे देखील या संदर्भामध्ये बोलतील. मात्र मणिशंकर अय्यर यांनी केलेलं वक्तव्य देखील तितकंच स्फोटक स्वरूपाचं आहे. सिंघल यांनी केलेलं वक्तव्य असेल आणि त्याचबरोबर अभिनेत्रीनं केलेलं, कंगनानं केलेलं वक्तव्य देखील तितकंच जे आहे ते आजच्या चर्चेमध्ये महत्त्वाचं ठरताना दिसतं. कारण देशांतर्गत सुरू असलेली लढाई आज स्वातंत्र्य आणि पारतंत्र्यापर्यंत येऊन पोहोचलेली आहे आणि निश्चितच ते देशासाठी घातक ठरू नये एवढीच अपेक्षा मात्र 1947 की 2014 याचा निर्णय या सर्व मान्यवरांबरोबर आपण घेणार आहोत या चर्चेमध्ये. एका छोट्याशा ब्रेक नंतर आम्ही लगेच परततोय. वो आज़ादी नहीं थी, वो भीख थी, और जो आज़ादी मिली है वो 2014 में मिली है. पिछले 7 साल में अमेरिकनों के गुलाम बनकर बैठे हैं.
ब्रेक नंतर 1947 की 2014 यावेळी स्वातंत्र्य मिळालं. कारण आजपर्यंत इतिहासामध्ये आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की स्वातंत्र्य नेमकं कधी मिळालं आणि यावरती अनेकांनी प्रश्नपत्रिकेमध्ये उत्तरं लिहिल्यानंतर त्यांना मार्क्सही मिळाले. मात्र आज ज्यावेळेला कंगना रनौत अशा प्रकारचं वक्तव्य करते त्यावेळेला इतिहास ती का बदलवतीये? कंगना रनौत स्वतःहून हे बोलतेय की तिचा बोलवता धनी कोणीतरी वेगळा आहे. या अनुषंगाने देखील चर्चा ही आज आपल्याला अपेक्षित आहे. या संदर्भात अधिक चर्चा करण्यासाठी आज आपण आपल्या चर्चासत्रात या ठिकाणी आमंत्रित केलेले भाजपचे प्रवक्ता राम कदम, ज्येष्ठ पत्रकार जयंत माइंडकर आणि काँग्रेसचे प्रवक्ता डॉक्टर राजू वाघमारे देखील आपल्यासोबत या चर्चासत्रामध्ये जोडले गेलेले आहेत. थेटपणे डॉक्टर राजू वाघमारे यांना मला पुढचा प्रश्न खरं तर करायचा आहे. डॉक्टर, जर विचार करायला गेलो आपण तर कंगना रनौतला आज अशा प्रकारचं वक्तव्य करण्याची वेळ का येते? इतिहास तिला का बदलवावा असं वाटतो? खरोखर हे तिचं वक्तव्य आहे की इतर कुणी हे वक्तव्य तिच्याकडून वदवून घेत आहे? डॉक्टर राजू वाघमारे जे आहेत त्यांच्यापर्यंत आपला आवाज या क्षणाला पोहोचत नाहीये. राम कदम, मी आपल्याकडे येतो. मणिशंकर अय्यर यांचं तर म्हणणं आहे की देशाला खऱ्या अर्थानं जे आहे स्वातंत्र्य फार आधी मिळालेलं होतं. 2014 नंतर पारतंत्र्यात गेलेलो आहोत कारण अमेरिकेची गुलामी ही पंतप्रधानांनी पत्करलेली आहे, असं म्हणणं आहे मणिशंकर अय्यर यांचं. राम कदम. मणिशंकर अय्यर यांना जर या देशात गुलाम असल्यासारखं वाटत असेल आणि या काँग्रेसवाल्यांना काय झालंय कळत नाही. खातात भारताचं पण गुणगान परदेशाचं गातात. बरं, म्हणजे हे विधान करत असताना आपण आपल्या भारत मातेचा कुठेतरी अप्रत्यक्षपणे अपमान करतोय याची देखील यांना जाणीव राहत नाही. हे दुर्दैव आहे. या ठिकाणी हे उत्तर देत असताना त्यांना पाकिस्तानमध्ये जाऊन राहायचं असेल, खुशाल जाऊन राहावं, जिकडे आवडत असेल तिकडे खुशाल जाऊन राहावं. जर गुलामासारखं तुम्हाला इथे वाटतंय, अडवलं कोणी तुम्हाला? काय विधान करतात राजकारणासाठी, स्वतःच्या घाणेरड्या राजकारणासाठी, याचं तरी काँग्रेसवाल्यांना भान आहे का? आणि दुसरा मुद्दा या ठिकाणी, माइंडकर चांगले विचारवंत आहेत पण संघाविषयी त्यांची अशी विचारधारा काय कोणास ठाऊक. एक दिवस खरंच संघाच्या शाखेत या. तुमचा इतिहासाचा अभ्यास चांगला आहे मला मान्य आहे, पण संघाविषयीचा अभ्यास हा तुमचा व्यक्तिसापेक्ष आहे, तो तुम्हाला नीट करण्याची आवश्यकता आहे. वंदनीय पूजनीय डॉक्टर हेडगेवारांपासून गोलवरकर गुरुजींपर्यंत अनेकांनी या देशाच्या स्वातंत्र्यासाठी कधीही, ज्याला आपण प्रकाश झोतात म्हणतो, प्रकाश झोतात न येता तुरुंगवासापासून अनेक गोष्टी झेललेल्या आहेत, सहन केलेल्या आहेत. पण संघ ही एक अशी संस्था आहे की ती काम तर समाजासाठी करते, देशासाठी करते, पण काम करत असताना कुठेही कॅमेरा समोर येऊन इतरांपर्यंत त्याचा फार काही मोठा भाऊ करत नाही. ही गोष्ट आपल्याला लक्षात घेतली पाहिजे. त्याच्यामुळे कधी संघाचं स्वातंत्र्यात योगदान काय याची चर्चा आपण विचार जरूर ठेवा. मलाही बोलवा, माइंडकरांनाही बोला, वेळ थोडा अधिक द्या. मी सगळे संदर्भ की 1924चा त्याने विषय उल्लेख केला, 1924 ते 1947 पर्यंत डॉक्टर हेडगेवारांपासून म्हणजे खिलाफत चळवळीमध्ये कशा पद्धतीने तुरुंगवास, त्याच्यानंतरचा क्रम कसा संघाचे पुढील हे सगळे मी मांडले. नक्कीच यावरती एक वेगळी चर्चा निश्चितच आपण करूयात आणि त्यावेळेला याच प्रवक्त्यांबरोबर आपण चर्चा करूया. डॉक्टर राजू वाघमारे, मी आपल्याकडे येतो. मणिशंकर अय्यर यांनी केलेल्या वक्तव्यासंदर्भातला मी प्रश्न राम कदम यांना विचारलेला होता, मात्र त्यांनी दिलेलं उत्तर आपण ऐकलेलं असू शकतंय. मात्र एका बाजूला कंगना रनौत देखील ज्या वेळेला देशासंदर्भामध्ये बोलते त्यावेळेला मात्र देशाचा अपमान होत नाही का? तिला जर देशामध्ये राहण्याचा या ठिकाणी त्रास होत असेल तर तिनेही बाहेर निघून जावं असं म्हणावं लागेल का? डॉक्टर राजू वाघमारे, कंगना रनौत हिला इतिहास का बदलावा असं वाटतं? स्वातंत्र्य दिनाचे आणि त्याचं वर्ष आणि तारीखही का बदलावीशी वाटते? डॉक्टर राजू वाघमारे. मी मगाशी सांगितलं, कंगना रनौतला हे बदलावं वाटतं कारण तिला जी पद्मश्री ज्यांनी दिलेली आहे, ज्या भाजप सरकारने दिलेली आहे, त्या पद्मश्रीची किंमत तिला चुकवायची आहे. बरं, मग ती किंमत ती कशी चुकवणार आहे? तर अशा प्रकारची वक्तव्य करून आणि मगाशी जे आमदार राम कदम साहेब जे म्हणत होते की मोदींनी 2 दिवसामध्ये 10 दिवसामध्ये पाकिस्तानला धडा शिकवला. अहो, काँग्रेसच्या राज्यात ज्यावेळी काळामध्ये जेवढा धडा पाकिस्तानला शिकवला तो कोणीच नाही शिकवला. आम्ही लाहोर पर्यंत तयारी केली होती, पुढे जाऊन हजारो सैनिकांना नंतर शरण आलेल्यांना सोडून दिलं. बांगलादेशची निर्मिती केली, पाकिस्तानची 2 शक्ल केली. आज एवढं मोठं पाकिस्तानच्या विरोधात का? काँग्रेसच्या काळात झालं. आता ज्यांना देशाचं स्वातंत्र्य, देशाचा अभिमान
हा फक्त स्वतःच्या पक्षाशी निगडीत दिसतो. त्यांना ते पुलवामा आणि काय ते 2 दिवसाचे जे स्ट्राईक केले त्याची महती ते अशी गातायत की जसं काही त्यांनी पाकिस्तानचे 2 तुकडे काँग्रेसने केले. आणि मनीष तिवारी जे आपल्या पुस्तकामध्ये बोलतायत ते मनीष तिवारींचं वैयक्तिक मत आहे. त्यावेळी पुष्कळ जणांना वाटत होतं की 26/11 नंतर हमला केला पाहिजे, पण आंतरराष्ट्रीय संबंध, त्याच्यामध्ये झालेल्या वागणूक आणि त्याच्यानंतर झालेली कामं ही त्या वेळेप्रमाणे करायची असतात. ज्यावेळी युद्ध करण्याची पाळी आली त्यावेळी लाहोर पर्यंत भारतीय सैन्य घुसलंच ना. ज्यावेळी पाकिस्तानची 2 शकलं करण्याची वेळ आली तेव्हा काँग्रेसच्या काळात इंदिरा गांधींनी 2 शकलं केलीच ना. त्याच्यामुळे काँग्रेसला कोणी शिकवू नये की काँग्रेस नेबळड आहे की शूर आहे. आपण आपल्याकडे पहिल्यांदा बोटं दाखवून बघा की एक सिर काटेंगे तो हम 10 काटेंगे, 56 इंच की सीना, हे बोलणारे मोदी या 2014 नंतर 2021 पर्यंतच्या काळात जर तुम्ही आकडेवारी काढून बघितली तर सैन्यात आणि हल्ले झालेले लोक आणि सैन्यात सैनिक मारले गेलेले लोक जर कोणाच्या काळात जास्त असतील तर ते मोदींच्या आणि भाजपच्या काळात. जर सैन्याच्या बॉर्डर वरून जर स्थलांतर जास्तीत जास्त लोकांचं झालं असेल तर ते आकडे राम कदमांनी तपासून बघावे. ते भाजपच्या काळात झाले. त्याच्यामुळे 2 कुठे छोट्या मोठ्या चकमकी केल्या आणि त्याच्यामुळे आम्ही किती शूर आहोत आणि आमची छाती किती 56 इंचाची आहे. अहो, ज्यावेळी एका देशाचे 2 तुकडे करणारा काँग्रेस हा कधी अशा पद्धतीच्या वल्गना करत नाही. लाहोर पर्यंत पोहोचलेलं सैन्य, लाखो सैनिकांना याया खान पाकिस्तानचा सेनापती असताना त्यांना शरण यायला लावून गुडघ्यावर बसायला लावून दयेची भीक मागितल्यामुळे सोडलेली काँग्रेस अशा प्रकारच्या कधी वल्गना करत नाहीत. ज्याच्याकडे काही नसतं तो कुठेतरी गेलं की उथळ पाण्याला कळकळाट फार आणि मग आपण सांगायचं. अहो, पुलवामाचा जो हल्ला झाला ज्याच्यामध्ये जे सैनिक मारले गेले भारतातले, तो पुलवामाचा हल्ला कोणी केला? त्या गाडीला आतमध्ये प्रवेश कोणी दिला? पुलवामाच्या हल्ल्यातलं स्फोटक, त्याचा जो इतिहास आहे तो नागपूर पर्यंत पोहोचलेला आहे. ती स्फोटक कुठून दिली? अजूनपर्यंत त्या हल्ल्यामधल्या आरोपींची ना अटक झाली ना त्यांची चौकशी झालेली आहे. मग तो हल्ला झाला कसा की ज्या हायवेला एकेका फुटावर सैनिक आहेत अशा देशातल्या सगळ्यात संरक्षित हायवे मध्ये एक गाडी येते आणि ती हायवेच्या मध्ये घुसते आणि ती स्फोट घडवून आणते. अहो, कशाला आम्हाला तोंड उघडायला लावताय राम कदम साहेब? बरं, डॉक्टर राजू वाघमारेंनी केलेले आरोप जे त्याला राम कदम यांच्याकडून मला खरं तर उत्तर अपेक्षित आहे. आपण खरोखर देशांतर्गत लढतोय की देशविरोधी कारवाया करणाऱ्यांसोबत लढतोय? राम कदम. विशाल, कसं आहे की काँग्रेसला राजकारण करण्यासाठी काही मुद्दे मिळतील, पण ज्या ठिकाणी आपले देशाचे जवान शहीद होतात पुलवामामध्ये त्याच्यामध्ये पण ह्याला जर घाणेरडं राजकारण दिसत असेल तर खरंच राजूजी आपण बोलताना मी बोललो का? राजूजी आपण बोलताना मी बोललो का? डॉक्टर राजू वाघमारे, आपले सर्व प्रश्न राम कदम यांना कळले तर एकेकाचं आपण उत्तर घेऊयात. राम कदम उत्तर देतील. डॉक्टर आपल्याकडे येतो. राम कदम उत्तर देतील. राम कदम. जवान मरण पावले, कोणाला शिक्षा झाली, कोणाला पकडलं या सरकारने? डॉक्टर आपण उत्तर घेऊयात. राम कदम बोला. राजू, आपण बोलत असताना की कोणत्याही चर्चेमध्ये कधीही आपल्याला अडवत नाही म्हणण्यापेक्षा मध्ये तुमच्या बोलत नाही. तुमचं बोलणं झाल्याच्या नंतर मी बोलतो. अजूनही का बोलायचं असेल बोला, त्याच्यानंतर माझ्या वेळेत तुम्ही बोलू नका, एवढीच माझी विनंती. तुमचं झालं असेल तर बोलू. राम कदम बोला आपण. बघा राजूजी, तुम्ही तुमच्या पक्षाची भूमिका मांडताय, स्वागत आहे, पण पक्षाची भूमिका देशापेक्षा मोठी असू शकत नाही. जेव्हा देशाचे जवान शहीद झाले त्या शहीद जवानांच्या संदर्भामध्ये तुम्ही ज्या पद्धतीचं घाणेरडं राजकारण जोडताय, म्हणजे मनीष तिवारी बोलला की काँग्रेसला जमलं नाही, मोदींनी करून दाखवलं, ते त्याचं व्यक्तिगत मत आहे. कसलं व्यक्तिगत मत आहे? तुमच्या काँग्रेसचा मोठा प्रवक्ता, राष्ट्रीय प्रवक्ता तुमच्या पक्षाचा असं म्हणत असेल, याचा अर्थ ती पक्षाची भूमिका
ठीक आहे, त्यांचं व्यक्तिगत पुस्तकातलं मत आहे, मान्य आहे मला. पण हे तुम्ही अमान्य करणार आहात का की मोदीजींनी उरी आणि पुलवामा दोन्हीचा ताबडतोब त्यांनी उत्तर दिलेलं आहे, सडेतोड उत्तर दिलंय. हा एक भाग. आणि कृपा करून अशा प्रकारचे ज्याला कुठलंही तथ्य नाही, आधार नाही, काँग्रेसची ज्या पद्धतीने पूर्ण देशभरात वाताहत झाली, त्याच्यामुळे तुमची राजकीय आवश्यकता आहे की देशाच्या सैन्याचं बलिदान याच्यावर सुद्धा तुम्हाला घाणेरडं राजकारण करावंसं वाटतं. दुर्दैव आहे, नका करू असं, नका करू. आता तुम्ही पुलवामाचे जवान त्यांचा खून करण्यात विशाल, यांची सवय काय माहितीये का विशाल, बोला बोला, यांची सवय काय माहितीये का की हे जेव्हा यांच्याकडे उत्तर असत नाही ना, तेव्हा मध्ये मध्ये बोलायचं आणि लोकांपुढे ते खरं वाक्य जाऊ द्यायचं नाही. राजू वाघमारे साहेब, तुम्ही बोलून घ्या, तुमचं बोलून झाल्याच्यानंतर मी उत्तर देतो. डॉक्टर राजू वाघमारे यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं राम कदम मला खरं तर थेटपणे आपल्याकडनं अपेक्षित आहे. डॉक्टर, मी आपल्याला सुद्धा वेळ देणार आहे. राम कदम यांना मला पुढचं विचारायचं आहे की एका बाजूला मनीष तिवारी म्हणतात हे त्यांचं वैयक्तिक मत, मात्र त्यातून अपमान केला जातो तोही देशाचा, त्या सरकारचा. दुसरीकडे कंगना ज्यावेळेला अशा प्रकारचं वक्तव्य करते त्यावेळेला 1947 साली ज्यांनी बलिदान दिलं, मग त्या स्वातंत्र्य लढ्यात सामील झालेले सर्वसामान्य देखील होते, त्यांचा देखील या ठिकाणी अवमान होत नाही का? राम कदम, मुळामध्ये कंगनाचं ते वक्तव्य त्याचं आम्ही कधीच समर्थन केलेलं नाही. त्या वक्तव्याची आम्ही निंदाच केली. तर त्याच्यामुळे राजू हा कसला खेळ चालू आहे? तुमची वेळ येईल तेव्हा बोला ना. डॉक्टर, मी आपल्याकडे पुन्हा एकदा येणारच आहे. राम कदम, बोला. कंगनाच्या वक्तव्याचं आम्ही समर्थन कधीच केलं नाही, उलट त्या वक्तव्याची आम्ही निंदाच केली. पण कंगना कुठल्या एका पक्षाची प्रवक्ता किंवा कुठल्या पक्षाची नेता नाही. तिच्या वक्तव्याचं कधीच समर्थन होऊ शकत नाही. 100% चुकीचंच आहे आणि आम्ही तसंच मांडलंय सगळ्या ठिकाणी. मीही तसंच बोललोय, आमचे सगळे वरिष्ठ नेते तेच बोललेले आहेत. पण कंगनाला तुम्ही अशा पद्धतीने कुठल्या एका पक्षाची जोडत असाल का? तर तिनं तुमच्या महाराष्ट्र सरकारला खडे बोल सुनावले होते, मग तुम्ही रागाच्या भावनेतून रातोरात तिचं ऑफिस तोडलं होतं, मग तुमच्यातली आपसातली भांडणं, मग तुम्हाला तो भांडणाचा हिशोब चुकता करायचा आहे. त्याच्यामुळे कृपा करून कंगना असेल किंवा कोणी व्यक्तिविशेष असेल, तिला तुम्ही भारताबरोबर म्हणण्यापेक्षा कुठल्या पक्षाला जोडण्याची हिंमत करू नका. हा भाग एक. आम्ही कंगनाच्या कोणत्याही आक्षेपार्ह विधानाचं समर्थन कधीच केलेलं नाही, करणार सुद्धा नाही. पण तुमचे मणिशंकर अय्यर बोलतात, तुम्ही समर्थन करता का? सलमान खुर्शीद बोलतात, दिग्विजय सिंग बोलतात, हिंदू धर्माला सडकं म्हणतात. तुम्ही हिंदूच आहात राजू, सडकं बोललेलं चालतं तुम्हाला? हिंदू धर्माविषयी अपमानकारक बोललेलं चालतं तुम्हाला? जय श्रीराम आस्था आहे आमची, श्रद्धा आहे आमची, त्याच्यावर तुमचे नेते काय म्हणतात चालतं तुम्हाला? राशिद अल्वी, काय लावलंय काय तुम्ही? बरं राम कदम, हे निश्चितच प्रेम काँग्रेसचं अगदी दिवसा ढवळ्या दिसतंय. चायना जे शत्रू राष्ट्र आहे त्याचे प्रवक्ता असल्यासारखे बोलतात, हेही चालतंय ना. तर त्याच्यामुळे राजकारण जेव्हा राष्ट्राचा विषय येतो त्या ठिकाणी आपलं घाणेरडं राजकारण थांबवलं पाहिजे. आणि सैनिक हा विषय येईल तर आपली छाती अभिमानानं फुलून अशी सॅल्यूट करण्यापर्यंत आपले हात उंचावले गेले पाहिजे. हे काँग्रेसच्या नेत्यांना समजून घेण्याची आवश्यकता आहे. पण दुर्दैव आहे की पुलवामामध्ये जे सैनिक, ज्या आईनं आपला मुलगा गमावला, ज्या आमच्या बहिणीने नवरा गमावला, त्यांच्या दुःखात सुद्धा हे घाणेरडं काँग्रेसवाले राजकारण शोधतात. 26/11 काही करू शकला नाहीत. देशासमोर हात जोडून माफी मागा, होय आम्ही चुकलो. कसली तुम्ही प्रत्युत्तर देता या ठिकाणी? राम कदम, निश्चित आपल्याला जी प्रश्न डॉक्टर राजू वाघमारे यांनी विचारलेली होती त्याची उत्तरं आपण दिली. अनेक प्रश्न आपण डॉक्टर राजू वाघमारे यांना देखील विचारलेली आहेत. मात्र बोलणार नाही. नक्कीच महाराष्ट्र पाहतोय, नक्कीच अवघा महाराष्ट्र या क्षणाला पाहतोय आणि याच महत्वाच्या विषयावरती म्हणजे 1947 की 2014. मात्र या 2014 या वर्षाला इतकं महत्व का दिलं जातंय, या अनुषंगाने देखील या सर्व मान्यवरांबरोबर आपण चर्चा करणार आहोत. एका छोट्याशा ब्रेक नंतर आम्ही लगेच परततोय. वो आज़ादी नहीं थी, वो भीख थी, और जो आज़ादी मिली है वो 2014 में मिली है. पिछले 7 साल में अमेरिकनों के गुलाम बनकर बैठे हैं. ब्रेकनंतर लोकशाही विशेषमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. 1947 की 2014
नेमकं स्वातंत्र्य कधी मिळालं यावरून संपूर्ण देशभरामध्ये सध्या चर्चा सुरू आहेत. एकमेकांवरती आरोप प्रत्यारोप सुरू आहे. प्रत्येक पक्षाचे जे नेते मंडळी आहेत ते देखील प्रक्षोभक अशा प्रकारची भाषणं करताना दिसतात. आपापलं वैयक्तिक मत आहे असं सांगून व्यक्त होताना दिसतात. मात्र अशा प्रकारची चर्चा आज देशामध्ये का केली जाते? ज्येष्ठ पत्रकार जयंत माइंडकर आपल्याकडे येतो. 2014 या वर्षालाच इतकं महत्त्व का दिलं जात आहे? 2024च्या निवडणुका येत आहेत आणि त्यामुळे पुन्हा एकदा अशा प्रकारचे प्रश्न उपस्थित केले जाऊ लागलेले आहेत का? जयंत माइंडकर, आपण ऐकलं असेल काँग्रेस प्रवक्त्यांनी काँग्रेसची बाजू मांडली, भाजप प्रवक्त्यांनी भाजपची बाजू मांडलेली आहे. मात्र प्रत्येक नेता हा तशा प्रकारची वक्तव्य करतोय, या वादामध्ये उडी देखील घेताना दिसतोय आणि त्यामुळे आज खरं तर आपल्याला ही चर्चा करावीशी वाटते. मात्र 2014 हेच साल केंद्रस्थानी का? याचं कारण मगाशीच पहिलं उत्तर दिलंय की 2014ला संघ परिवारातील एक राजकीय पक्ष दॅट इज भारतीय जनता पार्टी 282 जागा घेऊन सत्तेवर आला. ही पहिली वेळ, कारण त्याच्या आधी 182 सदस्य होते किंवा 183 वाजपेयी होते, तेव्हा नव्हतं. आणि मी जर आपली परवानगी असेल तर केवळ मणिशंकर अय्यर यांच्या वक्तव्याचं यावेळेस आता फक्त आपण अनालिसिस करूया. मुळात असं आहे की नेहरूंच्या पासून जो संघ परिवाराला बऱ्याच प्रमाणात किंवा संपूर्णपणे अभिप्रेत नसलेला एक राजकीय मतप्रवाह आपण असं म्हणूया की नेहरूंनी आणि पुढे इंदिरा गांधींच्या काळात सुद्धा आपला देश हा सोव्हिएट युनियनच्या बाजूनी असायचा ही वस्तुस्थिती आहे. म्हणजे फिडेल कॅस्ट्रो किंवा यासर अराफात पॅलेस्टाईनचे यांच्याविषयीची भारताची भावना आणि या दोघांच्याच विषयीची अमेरिकेची भावना वेगळी असायची ही वस्तुस्थिती आहे. आपले आणि इस्रायलचे संबंध केव्हा जर का तयार झाले, जेवढा मी इतिहासाबद्दल बोलतो तेवढाच मी राज्यशास्त्राबद्दलही बोलू शकतो, तर आपल्याला 1991 पर्यंत यायला लागेल. तोपर्यंत आपले कसे संबंध होते हाही एक प्रश्न आहे. त्याच्यामुळे आपली जी काही स्टाईल होती ती एक प्रकारे नेहरूंनी आपला थोडंसं डाव्या बाजूचे सोव्हिएत युनियनशी आपली जवळीक होती. आणि मगाशी जे 1971चा उल्लेख झाला, आपण बांगलादेश केला, त्यावेळेला अमेरिकेचं 7वं आरमार जेव्हा आपल्याकडे येऊ घातलेलं होतं त्यावेळेला सोव्हिएट युनियननीच इशारा दिलेला होता. त्याच्यामुळे सोव्हिएट युनियन आपला एक प्रकारे मित्र होता. 1991ला सोव्हिएट युनियनचं डिव्हिजन झाल्यानंतर आणि ग्लोबलायझेशनमुळे एक प्रकारे अमेरिका हाच एक प्रकारचा ओनली वन बॉस बनल्यानंतर काही प्रमाणात थोडंसं अमेरिकेकडे इकॉनॉमिकली जाणं आवश्यक होतं. पण याचं पूर्णपणे श्रेय संघ परिवार स्वतःकडे घेऊ शकत नाही. याचं कारण वाजपेयींच्या काळात जेव्हा 5 आपण ते काय न्यूक्लिअर ब्लास्ट केले, त्याच्यानंतर अमेरिकेने मोठ्या प्रमाणात इकॉनॉमिक सँक्शन्स लावलेले होते आणि त्यानंतर मनमोहन सिंग आल्यानंतर हे इकॉनॉमिक सँक्शन्स त्यांच्या प्रयत्नांमुळे हळूहळू कमी झाले. पुन्हा 2014ला संघ परिवाराने अगदी आपल्याला अभिप्रेत असलेलं, कारण डाव्या विचारसरणीपासून फटकून राहण्याकरता रशियापासून पूर्णपणे फारकत घेऊन अमेरिकेशी पूर्णपणे जवळीक साधणं. आणि आपण मध्यंतरी 2014 ते 2019 या काळात जेव्हा जेव्हा मोदी गेलेले आहेत त्यातला एक पूर्ण उल्लेख आला की 9 दिवस ते न्यूयॉर्क की वॉशिंग्टनमध्ये राहिलेले होते. त्या प्रकारे त्यांनी हा प्रयत्न केलेला. एका प्रश्नाचं उत्तर त्यांनी कधी दिलं नाही की एवढे दिवस तुम्ही अमेरिकेत राहिलात, तुम्ही मुळात किती बिझनेस आलेला आहे, किती इन्व्हेस्टमेंट एक्झॅक्ट आलेली आहे, त्याचं उत्तर त्यांनी अजून दिलेलं आहे की नाही माहिती नाही. पण एक वस्तुस्थिती, एक पॉलिसी म्हणून मी सांगतो की संघ परिवार हा नेहमी प्रो अमेरिका राहिलेला आहे आणि विथ ड्यू मेजॉरिटी ऑफ नाऊ 303 आधी 282 आणि 303 नरेंद्र मोदी सरकार अगदी त्याच आधारे चालत आहे आणि डाव्या किंवा रशिया किंवा सोव्हिएट युनियनशी ते एक प्रकारे फटकून राहत. बरं, जयंत माइंडकर, आपण पूर्णपणे जो आहे आंतरराष्ट्रीय स्तरावरती सुरू असलेल्या वाटाघाटी आणि त्याचा असलेला इतिहास हा स्पष्ट केला. डॉक्टर राजू वाघमारेंना मला पुढचा प्रश्न विचारायचा आहे. डॉक्टर राजू वाघमारे, दर 5 वर्षांनंतर सत्ता बदलते. सत्ता बदलल्यानंतर सत्तेच्या केंद्रस्थानी जो कोण व्यक्ती त्या ठिकाणी येतो त्यानुसार देशाची धोरणं बदलवलं देखील गरजेचं असतं. कारण आंतरराष्ट्रीय स्तरावरती होत जाणारे बदल, त्या ठिकाणी होणारे बदल हे प्रत्येक देशावरती देखील तेवढाच इम्पॅक्ट करताना दिसून येत असतात. आणि मग देशामध्येही सत्ता बदलली की सत्तेचं बदललेलं धोरणही त्या त्या काळानुसार बदलवावं लागतं. मात्र डॉक्टर राजू वाघमारे, जरी त्या ठिकाणी पूर्णपणे देशाचं धोरण बदलवलं जात असेल, देशाच्या योग्यतेसाठी जर ते बदलवलं जात असेल, तरी देखील इतिहास बदलता येणं शक्य आहे का? आणि इतिहास बदलून
खऱ्या अर्थानं धोरणं बदलता येतील का? डॉक्टर राजू वाघमारे आपल्यापासून सुरुवात करूयात. मी राम कदम यांच्याकडे लगेच जाणार आहे. डॉक्टर राजू वाघमारे, इतिहास कधीच बदलता येत नाही आणि इतिहास नेहमी सत्य सांगतो. त्याच्यामुळे या देशाच्या इतिहासात हे स्पष्ट सांगितलेलं आहे की RSS आणि भाजप जनसंघ हा ह्या देशाच्या जडणघडणीला, या देशाच्या स्वातंत्र्यामध्ये कधीच सामील नव्हता ना यांचा त्याच्यावर काही अधिकार आहे. आणि कारण यांनी या देशाच्या स्वातंत्र्याच्या विरोधातच काम केलेलं आहे. राहिला प्रश्न की 2014 नंतर आपण अमेरिकेकडे जास्त झुकलो आहे का, आता जे बोलणं चाललेलं, तर एखाद्या महासत्तेकडे झुकणं वेगळं आणि एखाद्या महासत्तेकडे जाऊन लोटांगण घालणं वेगळं. कारण भारत देशाने जी मुवमेंट नेहरूंच्या काळात थोड्या डावेकडे आपण होतो आणि त्याच्यानंतर इंदिराजी आल्यानंतर पण थोड्या डावीकडे होतो, कारण अमेरिका त्यावेळी पाकिस्तानला पूर्ण मदत करत होती. आणि या संपूर्ण राजकारणामध्ये आपण नंतर नॉन अलाइनमेंट मुवमेंट चालवली आणि त्या मुवमेंट प्रमाणे आपण स्वतंत्र राहून दोन्ही या महासत्तेंना कसं आपल्या जवळ ठेवता येईल आणि त्याच्यातून कसा मार्ग काढता येईल याच पद्धतीने आपण वागत राहिलो आणि आपण आपला मान आणि सन्मान राखून वागत होतो. कोणत्याही देशाच्या जगाच्या इतिहासामध्ये एका पंतप्रधानाने जाऊन त्या देशाच्या पंतप्रधानांच्या निवडणुकीचा प्रचार हा कधीच केलेला नाही, आजपर्यंतचा जगाचा इतिहास आहे. पण मोदींनी तो विक्रम तोडला आणि अमेरिकेचे पंतप्रधान डोनाल्ड ट्रम्प यांचा प्रचार ते करून आले, कारण ते एवढे त्यांच्या पायाजवळ गेले होते, एवढा त्यांचा पाठीचा कणा मोडला होता की त्यांनी तिकडे जाऊन त्यांचा प्रचार केला नव्हे तर भारतातही त्यांना आणून ट्रम्प यांचा प्रचार केला की जणू काही तेच आता निवडणुकीत निवडून येणार आहे. त्याच्यामुळे देशाची धोरणं बदलत असताना स्वतःचा निबळटपणा किती आहे, आपण किती वागतोय याचं भान न ठेवता देशाला कुठेतरी शर्मेने झुकावं लागत असेल तर हे 2014 नंतर, कारण मोदींकडूनच असं वक्तव्य आलेलं की बाबा त्यांच्या पक्षाकडून की मतलब हमें ये गर्व ऐसा निचला महसूस होता है कि हम भारत में पैदा हुए. कारण देशाचा सन्मान, देशाची प्रतिष्ठा, देशाची एक इबरत ही धुळीला मिळवून आपण जर मान खाली वाकून जर वागत असू आणि आपण एखाद्या राष्ट्राच्या खूप जवळ जात असू तर आपण देशाचा सन्मान ठेवला पाहिजे. बरं डॉक्टर राजू वाघमारे, देशाचा सन्मान ठेवणं ही खरं तर प्रत्येकाची तितकीच मोठी जबाबदारी आहे. तुम्ही काय, मी काय, किंवा थेटपणे आपले पंतप्रधान असतील तर काय. राम कदम यांना मला प्रश्न करायचा आहे. राम कदम, एका बाजूला 1947 नंतर आपल्याला स्वातंत्र्य मिळालेलं आहे अशा प्रकारची इतिहासातली नोंद आहे. 2014 नंतर ते स्वातंत्र्य आत्ता कुठे मिळालेलं, तेव्हा भीक मिळालेली आहे. याचा संदर्भ फार वाईट आहे आणि देशाची प्रतिमा मलिन करणार आहे. त्यामुळे देश कधी स्वातंत्र्यात कधी पारतंत्र्यात, त्यापेक्षा देशाचा इतिहास न बदलावा यासाठी आपण सगळ्यांनी मिळून काय करायचंय. राम कदम, अगदी थोडक्यात. विशाल, मी 2 मुद्दे मांडतो की या ठिकाणी काँग्रेसचे प्रवक्ते जे म्हणतात की अमेरिकेमध्ये जाऊन आदरणीय पंतप्रधानांनी प्रचार केला, तर हे सगळे तर्क, ही माहिती त्यांना कोण देतो कुणास ठाऊक. राम कदम यांचा मुद्दा पूर्ण होऊ देऊयात. डॉक्टर आपल्याकडे येईन पुन्हा, वेळ असेल तर निश्चित. मात्र राम कदम, आपला मुद्दा पूर्ण करूयात. नाही, मी व्यक्तिविशेष बोलणार नाही, पण वाघमारे साहेब, मी तुमच्या कोणत्याही चर्चेत मध्ये बोलत नाही. तुम्हालाही वेळ देतील अँकर, त्यावेळेस बोला. मी काय बोलायचं ते तुम्ही तुमचं ऐकून मी ठरवायचं का मी काय बोलायचंय. राम कदम, मुळामध्ये तुमची माहिती अर्धवट. तुमच्या पोटातलं दुखणं खरं काय की तुमच्या म्हणजे पंतप्रधान देशाचे असतात, पण काँग्रेस पक्षाचे नेते जगभर गेल्याच्या नंतर त्यांना आतापर्यंत इतिहासात एवढी लोकप्रियता मिळाली नाही, लाखो लोकांची गर्दी जमली नाही. ती मोदीजींना का जमते हे तुमचं खरं दुःख आहे, तर स्पष्ट मांडा ना. तर त्याच्यामुळे असं गोलगोल जिलेबीसारख्या फिरण्यात काय अर्थ आहे. महाराष्ट्र जनता एवढी मूर्खी दुःखी नाही की तुम्ही म्हणाल की मोदीजींनी ट्रम्पचा प्रचार केला
तर जनतेला कळत नाही का? इथे माइंडकर जे आहेत, विशाल आहेत, त्यांना कळत नाही का? त्यामुळे लोकांना एवढं मूर्ख काँग्रेस पक्षाने समजू नये, हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा की पुन्हा एकदा सांगतो, देशाला स्वातंत्र्य हे लाखो लोकांच्या बलिदानानंतर मिळालंय. अनेक लोक फाशीच्या रुळावर चढले. तर त्याच्यामुळे कोणी अभिनेत्री येऊन म्हणत असेल तर तिच्या विधानाला काहीही किंमत नाही, निरर्थक विधान आहे, त्याची निंदा करावी तेवढं कमी आहे. तर त्याच्यामुळे हे अनेकदा आमचं बोलून झालंय. पण काँग्रेस पक्षाकडे आता मुद्दे नसल्यामुळे कुणाला तरी एका व्यक्तीला आमच्या पक्षाच्या सोबत असं गोल गोल फिरवणं हे त्यांचं काम राहिलंय. पद्मश्री कुणाला दिली हो यावर्षी? मोदी सरकारच्या कालखंडामध्ये पद्मश्री किंवा जे काही राष्ट्रपती पुरस्कार आहेत हे अशा लोकांना दिले गेले, तळागाळातले असे चेहरे समोर आणले गेले की ज्या चेहऱ्यांना याच्या पुन्हा बोललात मध्ये काय अडचण काय? राम कदम मला फक्त अगदी थोडक्यात 30 सेकंद आपल्याकडे शिल्लक आहे, त्यामुळे राम कदम मी आपल्याला थेट प्रश्न विचारतो. इतिहास जर कोणी पुसण्याचा प्रयत्न करत असेल तर तो होऊ नये यासाठी काय केलं जावं आणि काय करणार आहात तुम्ही? राम कदम 30 सेकंद. मुळामध्ये इतिहास अशा कोणाच्या विधानामुळे पुसला जात नाही. काँग्रेसचे अनेक नेते किंवा काही नट अभिनेत्री स्वतःचं मार्केटिंग वाढवण्यासाठी अशा प्रकारचं विधान करतात. पण इतिहास आपला अतिशय ज्याला ज्वलंत अशी परंपरा आहे, लाखो लोकांच्या बलिदानाची, त्यांच्या समर्पणाची, त्यागाची परंपरा आहे. त्याच्यामुळे स्वतःचं मार्केटिंग करण्यासाठी काही काँग्रेसचे नेते, काही नट अभिनेत्री विधान करत असतील तर त्या विधानामुळे इतिहास पुसला जाईल एवढा काही साधा छोटा इतिहास आपल्या निश्चितच आहे. भारत देश आहे, त्याला फार त्याची मोठी स्वतःची आपली एक ओळख आहे आणि त्याचा आपला स्वतःचा एक इतिहास आहे. त्यामुळे अशा प्रकारे 1947 की पुन्हा एकदा 2014 अशा प्रकारची चर्चा कुणाच्याही वक्तव्यांमुळे करावी लागू नये एवढीच अपेक्षा आहे. धन्यवाद डॉक्टर राजू वाघमारे. वेळेची कमतरता असल्यामुळे आपल्याकडे पुन्हा एकदा येता येणं शक्य नाही आहे. धन्यवाद जयंत माइंडकर आणि राम कदम या चर्चासत्रात तुम्ही आमच्यासोबत जोडला गेलात त्यासाठी. ज्यावेळेला अशा प्रकारची विधानं देशांतर्गतच केली जातात, मग ते अभिनेत्रीनं करू देत किंवा राजकारण्यांनी करू देत, मात्र देशाचा इतिहास हा येत्या पिढ्यांसमोर चुकीचा जाऊ नये एवढीच अपेक्षा. आणि त्यामुळे पुन्हा एकदा 1947 की 2014 अशा प्रकारचे मुद्दे कुणीही उपस्थित करू नये एवढीच अपेक्षा. आजच्या लोकशाही विशेषमध्ये वेळ झाली इथंच थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा लोकशाही न्यूज.